हे खूप सॅड आहे की लोकांना जेन्युइननेस किंवा चांगुलपणावर डाऊट होतोय की असं कोण एवढं छान बोलू शकतं. नक्कीच घराच्या बाहेर निघण्यानंतर पण आमचं एक एकदा फोनवर बोलणं झालंय की तो स्वेटर आयुषनी मला गिफ्ट केला होता, तो रेडवाला स्वेटर जो मी घातला होता. आणि त्याच्यावर करण आयुषवर खूप चिडत होता की तू गिफ्ट करणार तिला, मी गिफ्ट करणार तिला, की तुला माझा बर्थडे माहित नाही. आणि त्याच्या पुढे त्याचं ते प्राजक्ता राजेंद्र शुक्रे म्हणणं किंवा मग आयुषनी चिडवणं, ते सगळं मला खूप लक्षात राहणार आहे. जे लोक बोलतायत त्यांना मी हेच म्हणेन की अरे, आयुर्वेद आपल्या भारतची धरोहर आहे, आयुर्वेद खूप रिच आहे. तर तुम्ही म्हणजे मला मजाही वाटते की नावं ठेवून ठेवून पण तुम्हाला छानच नाव मला द्यावं लागलं. माझ्यात काही असं तुम्हाला भेटलंच नाही की तुम्ही वाईट नावं ठेवणार. तर ही माझी जीत आहे असं मी म्हणणार. आणि साखर गोळी वगैरे जी ती बोलते, तर त्यात पण बघ ना, म्हणजे गोड बोलण्याला तुम्ही नावं ठेवताय, हे कितपत करेक्ट आहे कितपत नाही हे तुम्हीच ठरवा. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. बिग बॉस मराठीच्या घरात नुकतंच एविक्शन झालंय आणि प्राजक्ता माझ्या सोबत आहे. असं म्हणायला हरकत नाही की बिग बॉसच्या गोंगाटामध्ये एक सूर जो होता तो आता बाहेर आलेला आहे. त्यामुळे आता माहिती नाही प्रेक्षकांचं काय होणार आहे. तू कशी आहेस ते सांग आधी. मी छान आहे नेहा, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. सगळ्यात आधी सांगायचं तर जसं की मी म्हटलं की त्या गोंगाटामध्ये एक सुरेल आवाज होता जो आता आम्हाला ऐकायला नाही मिळणार आहे. तर मला सांग की एवढ्या गोंगाटामध्ये ह्या शांत मुलीचं काय झालं होतं? कठीण होतं खरंच ते. घर आणि ते प्रेशर आणि ते बंद राहणं एवढं दिवस, ते सोपं नाहीये. आणि माझं जसं लाईफ बाहेर राहिलं आहे, ज्यात मी माझं क्रिएटिव्हली स्टिम्युलेट करते डोक्याला, रोज काहीतरी एक नवीन गाणं बनवायचं आहे किंवा त्याची प्रोसेस राहिली आहे, ते एकदम सोडून या घरात त्या नियमाप्रमाणे राहणं, ही पूर्ण जर्नी खूप कठीण राहिली आहे. आणि सारखे लोकांचे टोमणे, किंवा तुम्ही एका खोलीत बसल्यात तरी तुम्हाला माहिती ते 4 लोक तिकडे जे बसले ते तुमच्याबद्दलच मे बी बोलतायत, ते सहन करणं. आणि तुमच्याबद्दल चुकीचं बोलणं जाणं, ते सहन करणं, हे सगळं कठीण आहे त्या घरात. पण जर्नी मी विचारशील तर खूप छान राहिली आहे, कारण खूप शिकले मी या घरात. माझं पेशन्स लेवल खूप वाढलं आहे, माझं एन्ड्युरन्स लेवल माझं खूप चेक झालं आहे. टास्क करायला मला खूप मजा आली, जे मी कधीच केलं नाही. आणखीन खूप काही काही शिकले या घरात राहून, आणि छान अशी जर्नी होती माझी. बरं, सुरुवातीला प्राजक्ताबद्दल असं बोललं गेलं म्हणजे स्पर्धकांकडून वगैरे की तिने एक मुखवटा केला आहे मुद्दामून, की ती असं कोण असतं की जे इतकं शांत असतं किंवा काय, असं बोललं गेलं. पण नंतर बाहेर जेव्हा रिव्ह्यूज पडायला लागले तेव्हा असं झालं की एक कॅरेक्टर इतके दिवस पकडून राहणं इट्स नॉट इझी. आणि ती खरोखरच तिचं कोअरच तसं आहे आणि म्हणून ती तशीच आहे. कारण तिचा जो ॲरोगन्स म्हणतो किंवा काय, तो नाहीच आला बाहेर शेवटपर्यंत, कारण ती कदाचित तशी नसावीच. तर यावर तुला काय बोलायला आवडेल? अगदी तू आपल्या प्रश्नामध्ये उत्तर दिलंय. तसंच आहे, कारण मी आधीपासून हे विचार करून गेले होते की कोणी कितीही प्रोवोक केलं, कोणी कितीही टार्गेट केलं, तरी मी ट्रिगर केलं तरी मी आपला स्वभाव नाही सोडणार आहे. फक्त गेम मध्ये दिसून यायला मी काहीतरी उलटसुलट बोलणार नाहीये लोकांना, किंवा स्ट्रॉंग दिसायला जोरात बोलणं, शिव्या देणं, हे मला पटत नाही. आणि मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये, बाहेरच्या लाईफमध्ये पण नेहमी हेच आवडतं की मी सगळ्यांना आदर देईन, सगळ्यांशी व्यवस्थित बोलेन. कारण मला शब्दांची खूप व्हॅल्यू आहे. मला हे कळतं की शब्द खूप पॉवरफुल आहेत आणि ते नेहमीच तुमच्या मनात राहतात. तर मला आधी असं कधीही नको होतं की घरातनं बाहेर पडल्यानंतर लोकांनी जेव्हा माझ्याबद्दल विचार करावा, त्या घरात राहणारी लोकांनी सुद्धा, तर त्यांना काही माझ्याबद्दल बॅड मेमरी नको असली पाहिजे. कारण मी एवढं, मला कोणाला हर्ट नाही करायचं की ते तसं मला लक्षात ठेवतील. तर मी त्या गोष्टीला नेहमीच जपलं की मी कोणाला शिवी देणार नाही, कोणाला घालून पाडून बोलणार नाही, कोणाला ओढणार नाही खाली, फक्त स्वतः वर दिसायला. आणि नक्कीच त्या गोष्टीसाठी स्ट्रेंथ लागते. मला असं वाटतं त्या मध्ये काम राहणं, ह्याच्यासाठी जास्त स्ट्रेंथ लागते देन तुम्ही त्या मध्ये ऍड करणं. तर मी अशीच आहे, खरंच अशी आहे. आणि हे खूप सॅड आहे की लोकांना जेन्युइननेस किंवा चांगुलपणावर डाऊट होतोय की असं कोण एवढं छान बोलू शकतं. अरे पण बोला ना, तुम्ही स्वतःबद्दल, तुम्हाला तुमच्याशी कसं बोललं जाईल तसंच तुम्ही दुसऱ्यांशी बोला ना. तुम्हाला आवडेल का तुम्हाला कोणी असं बोलेल तर? मग तुम्ही दुसऱ्यांना का बोलताय? हे माझं नेहमी राहिलंय की रिफ्लेक्ट व्हॉट यू वॉन्ट, तेच द्या जे तुम्ही घेऊ शकता. म्हणून मला नेहमी असं आवडेल की माझ्याशी कोणी आदराने बोलावं किंवा छान एक वन ऑन वन कॉन्व्हर्सेशन करावं. म्हणून मी तेच बाहेर पण दिलं. बरं, जाता जाता जेव्हा तुझं इविक्शन झालं त्यावेळेला सागर कारंडे रडता रडता हे बोलताना दिसले की यार, मी कुठेतरी कारणीभूत आहे याला.
आणि तेव्हा तू त्यावर हे बोलतानीस की आता तू खचू नकोस किंवा तू खंबीर राहा आणि तू जिंक, तू त्यांना मोटिवेट करताना दिसलीस. तर ते जे काही म्हणालेत की याला मी कारणीभूत आहे की काय, कारण की शेवटी इविक्शन त्या याच्यावर झालं, बरोबर. पत्राच्या त्या बरोबर. टास्कवरती नॉमिनेशन वगैरे, आणि मग त्याचा हा परिणाम. तर यावरती तुझं काय म्हणणं आहे? तो ना खूप एक इमोशनल कॉन्व्हर्सेशन होता आमचा, जो पूर्ण दाखवला गेला की नाही मला माहित नाही, मी बघितला नाहीये तो एपिसोड आता. तर ते खूप कठीण असा निर्णय होता, कारण 2 महिने एकामेकांबरोबर राहून ना बॉन्ड स्ट्रॉंग होतो, आणि स्पेशली ज्यांच्यावर तुम्ही उठता बसताय, तुम्ही त्यांच्या विकनेसेस स्ट्रेंथ सगळं जाणून घेता, त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेता. आणि जागरदादा शेवटपर्यंत माझ्याबरोबर होता. त्याला मी कधीच खूप व्यक्त होताना नाही बघितले आपल्या पर्सनल लाईफबद्दल किंवा पर्सनल इमोशन्सबद्दल. त्याला मी जेव्हा असं बघितलं ना, जेव्हा मुलीचं लेटर आलं आणि तो आपल्या नीजवरच गेला, तर मला ते एक फील झालं खूप स्ट्रॉंगली की यार सागर दादा असं होतोय. माझेही वडील आहेत, माझे बाबांची खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे. ते माझ्या डोक्यात आलं की यार माझे बाबा असते आणि मी पत्र पाठवलं असता, पण वर्सेस माझ्या आईचं लेटर माझ्यासाठी आले आणि 2 महिन्यात घरनं काहीतरी येणं ना तिकडे. मी जेव्हा बाहेरनं बिग बॉस बघायचे ना, तेव्हा मला असं वाटतं अरे एवढं काय रडताय, बाहेर येणारच आहात ना. पण तिकडे राहून मला कळलं त्याची व्हॅल्यू. कारण तुम्ही अशा माहोलमध्ये राहता ना की छोटंसं पण घरनं काही मेसेज आलं तर तुम्हाला ते जाणून घ्यायचं की काय चाललंय बाहेर, काही माहीतच नाहीये. तर तो इमोशन खूप डिफिकल्ट होता दोघांसाठीच. त्याला असं वाटत होतं की हिने वाचावं, मला असं वाटत होतं की त्यांनी वाचावं, पण मला आईचंही पत्र वाचायचंय. त्यांनी मला असंही म्हटलं होतं की ऐक ना, तू खूप स्ट्रॉंगली बाहेर निघाली आहे, तू पहिलेच सेव्ह झाली होती मागच्या 2 आठवड्यात, मी डेंजर झोनमध्ये होतं तर मी करू का, असं ते सगळे कॉन्व्हर्सेशन चालले होते. तर त्या क्षणी म्हणून ते सगळं मिळून माझ्यासाठी दडपण आलं होतं की काय करू यार, नेमकी काय करू, मलाही हवंय, मला त्यालाही सेव्ह करायचंय. त्यामुळे मी हात ठेवला आणि मी दाबणारच होते. तितक्यात सागरदादांनी असं लवकर दाब ग करून त्यांनी असं दाबलं, पण ते काहीतरी वेगळंच ट्विस्ट आमच्या संचालकांनी दिलं, त्यामुळे तर सगळं गोंधळ झाला. तर त्यात कोणाचीच चूक नव्हती. करेक्ट. पण संचालक म्हणजे जी राखी होती ती मागे, असं तू पाहिलंस की नाही माहित नाही, पण ती हे बोलताना दिसली की प्राजक्ता मुद्दाम ते नाटक करत होती. म्हणजे तिने लिटरली तुझी ऍक्टिंग केली प्रभू समोर, की तिला खरं तर ते म्हणजे तिचं बोलण्याचा मुद्दा हाच होता की खरं तर हिला हवं होतं, पण ही उगाच करत होती की नाही नाही तू घे तू घे, आणि मग ज्या वेळेला ते झालं त्यावेळेला ती म्हणाली की नाही मला पण वाचायचं होतं. तर हे तू पाहिलंस का? नाही पाहिलं, मी तुला नाही पाहिलं काय? एपिसोड. पण मला असं वाटतं की काही त्यात नाटकं नव्हती अगं, कारण तो इमोशनच असा होता ना की घराकडनं काय आलं, दोघांसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सागरदादा माझ्यासाठी त्या गेम मध्ये इतका इम्पॉर्टंट व्यक्ती बनून गेला होता एक कनेक्ट वाईज, की मला ते स्वतःसाठी कॉल घेणं पण खूप कठीण होत होतं आणि त्याला न देणं पण खूप कठीण होत होतं. ते दडपणच होतं, बाकी काहीही नव्हतं. बरं, आम्ही सगळ्यात जास्त तुझ्या जर्नीमध्ये काय एन्जॉय केलं असेल तर ते तुमचं जे छान बाल्कनीच्या गँगचं जे होतं ना, ते आम्ही खूप एन्जॉय केलं. भले त्याला चिडवलं काही असू दे, पण खरंच मजा यायची, एक हेल्दी कॉन्व्हर्सेशन ऐकायला मिळायचं. आणि त्यातल्या त्यात तुमचा तो जो व्हिडिओ जो व्हायरल झाला की म्हणतो ना आपण की तुझा आयुषचा आणि करणचा, की अरे यांचं टेलिपॅथी. टेलिपॅथी जुळली, तो पण खूप एन्जॉय. आणि जेव्हा ते हळूहळू एक एक जण बाहेर पडले आणि शेवटी बाल्कनी तू एकटी राहिलीस, तर त्यावेळेला आम्हाला असं वाटलेलं की आता ही तुटेल, पण तू नाही तुटलीस, तू लढत राहिलीस, ज्या पद्धतीने लढायचं होतं तू लढलीस. पण जसं की मी म्हटलं, आम्ही तो पार्ट एन्जॉय केलाय, म्हणून तुला विचारायला आवडेल की बाहेर एक वेगळं बिग बॉस चालू होतं करणचं, त्याच्या स्टोरीज पडायच्या किंवा तो छान व्यक्त व्हायचा तुझ्या याच्यावरती. तर त्याने एक गोड असं काहीतरी टाकलं होतं, माहित नाही तुझ्यापर्यंत पोहोचलंय का, जेव्हा तू गायलीस की जाने क्या बात है, त्याने स्टोरी टाकली होती की आजपासून हे माझं फेवरेट गाणं आहे. तर तुझा कॉन्टॅक्ट झाला का त्याच्याशी, आणि तुमच्या बॉन्ड विषयी तुला काय सांगायला आवडेल, किंवा आता ही मैत्री कशी पुढे जाणार आहे? नक्कीच. तर हो, मी सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये आम्हा तिघांनाच, म्हणजे स्पेशली मी, करण आणि आयुष, आम्ही तिघांशी, सचिनदादा आणि सागरदादा वैतागायचे की हे किती गप्पा मारतात, हे किती टाइमपास करतात, किती गेम खेळावं एकाने. तर मला असं वाटतं आम्ही तिघे बॅक बेंचर स्टुडंट्स अशी तिघे आहोत आणि खूप मस्ती केली आम्ही एकामेकांबरोबर. त्या क्लिपमध्ये माझं आणि आयुषचं टेलिपॅथी नाही दाखवलंय, माझं आणि आयुषचं पण सेकंड प्रश्नावर कनेक्ट झालं होतं. म्हणजे जे आम्ही खेळत होतो, 1-2 प्रश्न झाले, सेकंड किंवा तिसऱ्या प्रश्नावर आम्ही एका वर्डवर आलो होतो, पण ते दाखवलं नाही, एडिट झालं. आणि मग आयुषनी त्याला चॅलेंज केलं, म्हणून आयुषनी करणला चॅलेंज केलं की आता तुम्ही करून बघा. आणि त्याच्या आधी काय होत होतं की तो स्वेटर आयुषनी मला गिफ्ट केला होता, तो रेडवाला स्वेटर जो मी घातला होता, आणि त्याच्यावर करण आयुषवर खूप चिडत होता की तू गिफ्ट करणार तिला, मी गिफ्ट करणार तिला वगैरे, असं त्या दोघांच्या मध्ये कम्पॅरिझन. तर तो स्वेटरचा टॉपिक एवढा झाला होता
की माझ्या डोक्यात पण तोच पहिला शब्द आला आणि करणच्या डोक्यात पण तोच पहिला शब्द आला आणि आम्ही म्हटलं वे काय, असं असं मजा आली. बॉन्ड विषयी मी हेच म्हणेन की खूप प्युअर आणि असं फ्रेंडशिपचा आमचा बॉन्ड आणि खूप नॅचरल, त्यात कोणाचे काही एफर्ट्स नव्हते. आणि आयुष पण, म्हणजे आधी मी आणि करण बोलायला लागलो, मग सचिन दादा आणि मी आणि करण आमचा असा ग्रुप बनला. मग आयुष पण खूप ईज मध्ये असा फ्लो करून आमच्या जवळ आला आणि मी, आयुष आणि करण खूप असं मज्जा असे केले आम्ही. आणि नक्कीच घराच्या बाहेर निघण्यानंतर पण आमचं एक एकदा फोनवर बोलणं झालंय, आयुषची पण झालं, खूप हसलो. सगळ्यांच्या सेमच इमोशन्स होते की बाबा रे केवढं मी एवढं खाल्लंय घरातनं निघून, कारण तिकडे जेवायचे खूप वांदे होते. म्हणजे स्वतःच बनवा, तेच खा, तेच सेम भात वरण, रोजचे तेच पोहे, कंटाळा आला होता अगं. कोल्ड कॉफी मला खूप आवडते, मी ती प्यायली. ते सगळं आम्ही एकमेकांशी शेअर केलं की असं झालं तसं झालं. तर त्या घरात खरंच जसं तू म्हणालीस ना, ते हेवीनेसमध्ये किंवा ते चुगल्यांमध्ये किंवा मॅन्युप्युलेटिव्ह माहोलमध्ये एक असं ग्रुप असणं जे लाईट कॉन्व्हर्सेशन्स करतायत, जे थोडी मजा मस्ती पण आणतायत, ह्युमर आणतायत, आणि मी त्या ग्रुपमध्ये असणं हे माझ्यासाठी खूप छान झालं. कारण मला ते तिकडनं एक लाईटनेस फील व्हायचं त्यांच्या सगळ्यांशी बोलून. खूप छान वाटायचं की हा, जरा कोणीतरी आपल्यासारखे लोक आहेत तिकडे बोलायला. तर खूप मजा आली खरंच. बरं, आता या संपूर्ण जर्नीमध्ये असा कुठलं एक सेंटेन्स किंवा काय म्हणतो आपण ॲलिगेशन किंवा काय आहे की जे विसरायला थोडं कठीण जाईल, किंवा कुठली, आणि दुसरी एक चांगली पण गोष्ट की अशी कुठली आहे की जी आयुष्यभर लक्षात राहील? खूप असतील पण एखाद दुसरीचं सांगा. हो, नक्कीच. 2-3 गोष्टी जे मला खूप असं मनात राहून जाणार आहेत छान कॉन्टेक्स्टमध्ये. तर पहिला आठवडा जेव्हा भाऊ म्हणाले होते की मी उभा आहे, मी आहे तिचा भाऊ, मी तिच्याबरोबर उभा आहे. ती फिलिंग जेव्हा मला मिळाली ना त्यांच्या बोलण्यावर, ती फिलिंग नेहमी कायमची माझ्या मनात राहणार आहे. त्यानंतर बिग बॉस असं 1-2दा मला कॉम्प्लिमेंट केलंय की प्राजक्ता, सगळ्या फुलांपैकी माझं आवडतं फुल म्हणजे प्राजक्ताचं फुल. किंवा त्यांनी मला म्हणणं की माझ्यासाठी गाणं नाही गाणार, कारण मग मी गायल्यानंतर बडे अच्छे लगते, त्यांनी मला म्हटलं गायला. आणि धरती ये नदिया, ये नदिया और, आणि बिग बॉस म्हणाले और तुम. तर असे ते छोट्या छोट्या गोष्टी ना मला नेहमीच लक्षात राहणार आहे. खूप मला त्यांनी प्रशंसा केली, लाड दिलं, हक्काने रागवलं सुद्धा, भाऊ असो किंवा बिग बॉस असो. तर त्यांच्या बरोबरचे कॉन्व्हर्सेशन्स माझ्यासाठी खूप मनाच्या जवळ आहे. किंवा हा जो आमचा बाल्कनीचा जो ग्रुप आहे, त्यात ज्या मस्ती झाल्यात, किंवा माझं आयुष्य आणि करणच्या ज्या टाइमपास झालाय, की तुला माझा बर्थडे माहित नाही आणि त्याच्या पुढे त्याचं ते प्राजक्ता राजेंद्र शुक्रे म्हणणं, किंवा मग आयुषनी चिडवणं, ते सगळं मला खूप लक्षात राहणार आहे. काय वाईट मी मनात काहीच ठेवणार नाही, टू बी ऑनेस्ट. मी सगळं तिकडे त्या घरात सोडून आले आहे. कोणाबद्दलही काही ग्रजेस मला होल्ड करायचं नाही, कारण मला माझी स्पेस हेवी नाही करायची आहे. आणि म्हणून मी असं कोणतीही गोष्ट लक्षात ठेवणार नाही जे छान नाही. बरं, सातत्याने एक एक नाव प्राजक्ताला पडलं, ते म्हणजे आयुर्वेदिक तन्वीकडून. तर ते टायटल तुला कंटिन्यू करायला आवडेल इन अ हेल्दी वे, की तुला ते पुसून पुढे जायला आवडेल? ते टायटल मी दिलंच नाहीये, तर माझं काही त्यात हक्कच नाहीये, डिसिजनच नाही की पुढे कंटिन्यू करायचं. जे लोक बोलतायत त्यांना मी हेच म्हणेन की अरे, आयुर्वेद आपल्या भारतची धरोहर आहे, आयुर्वेद खूप रिच आहे. तर तुम्ही म्हणजे मला मजाही वाटते की नावं ठेवून ठेवून पण तुम्हाला छानच नाव मला द्यावं लागलं. माझ्यात काही असं तुम्हाला भेटलंच नाही की तुम्ही वाईट नावं ठेवणार. तर ही माझी जीत आहे असं मी म्हणणार. आणि साखर गोळी वगैरे जे ती बोलते, तर त्यात पण बघ ना, म्हणजे गोड बोलण्याला तुम्ही नावं ठेवताय, हे कितपत करेक्ट आहे कितपत नाही हे तुम्हीच ठरवा. कारण मला असं वाटतं की घाण बोलणं, लोकांना घालून पाडून बोलणं, लोकांना हर्ट करणं, हे तर सगळ्यांनाच जमतं. पण गोड बोलण्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ लागते, तुम्हाला एक मेंटल बॅलन्स लागतो, तुम्हाला एक काय म्हणतात, समोरच्यासाठी एम्पथी लागते की आपण हर्ट नको करावं, आपण नीट बोलावं. आणि ते मी नेहमीच केलंय, सातत्याने केलंय आणि जपलंय. आणि मी बाहेरच्या आयुष्यात पण ते जपते की मी समोरच्याशी आदर ठेवून, एक छान हेल्दी बाउंड्रीज ठेवून आपलं मत व्यक्त करणार. तेच मी त्या घरात पण केलं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि आम्ही मिस करू हा सुरेल स्वर. मला वाटतं या इंटरव्ह्यूची सांगता तू त्या लाडक्या गाण्याने केलीस तर खूप छान वाटेल, की जाने क्या बात है, जर तुझी हरकत नसेल तर. नक्कीच, वाय नॉट. त्या गाण्याचं मी कव्हर पण केलंय आणि ते खूप पॉप्युलर झालंय, म्हणून बिग बॉसने मला ते गाणं गायला सांगितलं होतं. जाने क्या बात है, जाने क्या बात है, जाने क्या बात है,
जाने क्या बात है, नींद नहीं आती, बड़ी लंबी रात है, नींद नहीं आती, बड़ी लंबी रात है. वाव, मस्त, थँक्यू. थँक